आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी देवाने त्याचा पुत्र येशू याला या पृथ्वीवर थेट येण्याऐवजी मानवी रूपात का पाठवले? फक्त चांगुलपणा आणि सत्य शिकवणाया आणि त्याला वधस्तंभावर दुःख का सहन करावे लागले आणि त्याचे रक्त आणि पाणी का सांडावे लागले? आता आध्यात्मिक महत्त्व तपासूया. येशूने भौतिक शरीर धारण केले असले तरी त्याचे रक्त आणि पाणी आपल्यापेक्षा वेगळे होते. प्रभूचे प्रेम येशूच्या रक्त सांडण्याद्वारे प्रतिबिंबित होते. हे आपल्याला पापांची क्षमा, त्याच्या वचनानुसार वागण्याची क्षमता आणि खरे जीवन मिळविण्यास अनुमती देते. आपण ते प्रेम कधीही विसरू नये. योहान 19:33-34. पण येशूकडे येऊन त्यांनी पाहिले की तो आधीच मेला आहे. तेव्हा त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत, पण एका सैनिकाने त्याच्या कुशीत भाल्याने भोसकले आणि लगेच रक्त आणि पाणी बाहेर आले. ह्या मुलांना मिळविण्यासाठी देवाच्या प्रॉव्हिडन्सचा सर्वात महत्त्वाचा पाया म्हणजे येशूला वधस्तंभावर खिळवणे, कारण त्याने मानवी तारणासाठी देवाची योजना पूर्ण केली. देवाच्या अढळ प्रेमाचे दर्शन घडवणारा हा इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. जेव्हा आपण वधस्तंभाचे भविष्य समजून घेतो आणि आपल्या अंतःकरणात त्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा आपण गरिबी आणि आजारपणासारख्या समस्यांवर मात करू शकतो आणि स्वर्गात अनंतकाळचे जीवन मिळवू शकतो. रोमन सैनिकांनी येशूचे पाय का मोडले नाहीत आणि त्याच्या कुशीत भोसकले जाण्याचे महत्त्व काय आहे ते पाहूया, ज्यामुळे रक्त आणि पाणी ओतले गेले. ज्या दिवशी येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले तो शब्बाथाच्या एक दिवस आधी शुक्रवार होता. यहुदी लोक शुक्रवार हा शनिवारी पवित्र शब्बाथाच्या तयारीचा दिवस मानत होते, म्हणून ते वधस्तंभावर मृतदेह ठेवू शकत नव्हते. त्यांनी पिलातला वधस्तंभावर खिळलेल्यांचे पाय तोडून मृतदेह काढून टाकण्याची विनंती केली. परवानगी मिळाल्यावर रोमन सैनिकांनी प्रथम येशूच्या शेजारी वधस्तंभावर खिळलेल्या दोघांचे पाय तोडले जेणेकरून त्यांचा मृत्यू लवकर होईल. योहान संध्याकाळी 7:33 मध्ये नोंदवल्याप्रमाणे त्यांनी पुष्टी केली की येशू आधीच मेला होता आणि त्याने त्याचे पाय मोडले नाहीत. येथे देवाचे महान भविष्य आहे. येशू निर्दोष आणि पापरहित होता, तथापि मानवजातीच्या मुक्ततेसाठी कायद्याचा शाप सहन करण्यासाठी येशूला लाकडी क्रूसावर वधस्तंभावर खिळण्यात आले. येशूला त्याच्या स्वतःच्या पापांमुळे वधस्तंभावर खिळण्यात आले नाही. आध्यात्मिकदृष्ट्या रोमन सैनिक येशूचे पाय तोडू शकले नाहीत. देव स्तोत्र 34:20 मध्ये नोंदवलेले शब्द पूर्ण करतो. तो त्याची सर्व हाडे राखतो, त्यापैकी एकही मोडत नाही, याची खात्री करून की येशूचे कोणतेही हाड मोडले नाही. देवाने गणना 9:12 मध्ये म्हटले आहे की त्यांनी सकाळपर्यंत कोकरू काहीही राहू देऊ नये आणि त्याचे एकही हाड मोडू नये. वल्हांडण सणाच्या सर्व विधींनुसार ते पाळावे. देवाने निर्गम 12:46 मध्ये कोणतेही हाड मोडू नये अशी सूचना देखील दिली आहे. ते एकाच घरात खावे. तुम्ही घराबाहेर कोणतेही मांस बाहेर काढू नये आणि त्याचे कोणतेही हाड मोडू नये. कोकरू येशू ख्रिस्ताचे प्रायश्चित्त बलिदान म्हणून प्रतीक आहे. ज्याप्रमाणे कोकरू आपले दूध, मांस, लोकर आणि कातडी मानवी वापरासाठी देतो, त्याचप्रमाणे येशूने आपल्यावर इतके प्रेम केले की त्याने स्वतःला शांत्यर्पण म्हणून अर्पण केले. योहान 19:33-34 आपल्याला सांगते, पण येशूकडे येऊन त्यांनी पाहिले की तो आधीच मेला आहे. तेव्हा त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत. पण एका सैनिकाने त्याच्या कुशीत भाला भोसकला आणि लगेच रक्त आणि पाणी बाहेर आले. देवाच्या स्वभावात असूनही येशूने स्वतःला त्याच्या बरोबरीचे मानले नाही. त्याऐवजी येशूने मानवी प्रतिरूपात स्वतःला रिक्त केले, एका दासाचे रूप धारण केले. येशूने वधस्तंभावर निष्पाप मरण पावला तेव्हा त्याने मानवी तारणाचा मार्ग मोकळा केला. त्याच्या सार्वजनिक सेवेदरम्यान येशूने चिन्हे आणि चमत्कार दाखवले, बंदिवासात असलेल्यांना मुक्त केले आणि आजारी आणि दुर्बलांना बरे केले. येशूने राज्याची सुवार्ता सांगितली, अनेकदा योग्य अन्न किंवा विश्रांती न घेता.
आणि अधिक आत्म्यांना वाचवण्यासाठी डोंगरावर वारंवार प्रार्थना केली. केवळ चांगले काम करूनही येशूला यहुद्यांकडून सतछळ, उपहास आणि तिरस्कार सहन करावा लागला, ज्यामुळे शेवटी त्याला वधस्तंभावर खिळण्यात आले. एका रोमन सैनिकाने येशूच्या मृत्यूची पुष्टी केल्यानंतरही त्याच्या कुशीत भाल्याने भोसकले. हे मानवतेमध्ये अंतर्निहित क्रूरता आणि दुष्टता स्पष्टपणे अधोरेखित करते. प्रेमाच्या देवाला मानवतेच्या दुष्टतेची आधीच जाणीव होती, तरीही देवाने येशू ख्रिस्ताला या पृथ्वीवर पाठवले आणि आपल्या पापांचे प्रायश्चित्त करण्यासाठी त्याचे रक्त वधस्तंभावर सांडण्यास परवानगी दिली. प्रेमाचे एक शक्तिशाली प्रदर्शन हे रोमकर 5:08 मध्ये प्रतिबिंबित होते, पण देव आपल्यावर असलेले त्याचे प्रेम असे दाखवतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. येशूच्या कुशीत भोसकल्यानंतर वाहणारे रक्त आणि पाणी हे ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी देवाच्या इच्छेचे 3 महत्त्वाचे तथ्य दर्शविते. प्रथम, येशू मानवी रूपात पृथ्वीवर आला याचा पुरावा आहे. योहान 1:1 मध्ये शब्द देव होता असे लिहिले आहे आणि योहान 1:14 मध्ये लिहिले आहे, आणि शब्द देहधारी झाला आणि आपल्यामध्ये राहिला. याचा अर्थ असा की देव मानवाच्या रूपात पृथ्वीवर आला. हा येशू होता. देव मानवजातीसमोर स्वतःला प्रकट करू शकत नाही, कारण पापी लोक देवाला प्रत्यक्ष पाहिल्यावर मरतात. म्हणून देवाचा पुत्र म्हणून येशू सर्व मानवजातीसमोर देव प्रकट करण्यासाठी मानवी रूपात आला. शास्त्रवचने साक्ष देतात की येशूने आपला मानवी स्वभाव सामायिक केला. मार्क 3:20 मध्ये असे लिहिले आहे की, आणि तो घरी आला आणि लोक पुन्हा इतके जमले की त्यांना जेवणही करता आले नाही. मत्तय 8:24 आपल्याला असेही सांगते की, आणि पहा, समुद्रात एक मोठे वादळ आले, त्यामुळे होडी लाटांनी बुडाली, पण येशू स्वतः झोपला होता. काहींना आश्चर्य वाटते की देवाच्या पुत्राला भूक आणि वेदना कशा जाणवू शकतात, पण येशूचे आपल्यासारखेच मांस आणि हाडांपासून बनलेले भौतिक मानवी शरीर होते. गरज पडल्यास येशूला जेवावे लागत असे आणि झोपावे लागत असे. कधीकधी येशूला दुःखही वाटत असे. त्याचे रक्त आणि पाणी सांडून येशूने पुष्टी केली की तो देवाचा पुत्र असूनही मनुष्याच्या रूपात पृथ्वीवर आला. दुसरे म्हणजे ते दर्शविते की मानव येशू ख्रिस्ताचे अनुकरण करून दैवी स्वभावाचे भागीदार होऊ शकतात. देव पवित्र आणि परिपूर्ण असल्याने तो त्याच्या मुलांनाही पवित्र आणि परिपूर्ण बनवू इच्छितो. म्हणूनच देव 1 पेत्र 1:16 मध्ये म्हणतो, तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. आणि मत्तय 5:48 मध्ये सूचना देतो, म्हणून जसे तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा. 2 पेत्र 1:4 आपल्याला असेही सांगते की, कारण त्याने आपल्याला त्याची मौल्यवान आणि भव्य अभिवचने दिली आहेत, जेणेकरून त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेमुळे जगात असलेल्या भ्रष्टतेपासून सुटका मिळवून दैवी स्वभावाचे भागीदार व्हावे. दैवी स्वभावाचे भागीदार होण्याचा अर्थ काय? ज्याप्रमाणे देव हृदयातील सर्व प्रकारची वाईटे आणि पापे काढून टाकून पवित्र आणि परिपूर्ण आहे, त्याचप्रमाणे पवित्र आणि परिपूर्ण असणे म्हणजे मानवी स्वरूपात येशूने आपले ध्येय पूर्ण केले आणि मृत्यूपर्यंत देवाच्या इच्छेचे पूर्णपणे पालन केले. येशूने केवळ चांगुलपणा आणि सत्याने कार्य केले आणि शिकवले. वधस्तंभावर मरून प्रेमाने नियम पूर्ण केला. मानवी स्वरूपात येशू हा दैवी स्वभावात सहभागी होण्याचे एक परिपूर्ण उदाहरण होता. आपणही सर्व दुष्टता सोडून देऊन आणि पवित्रता आणि शुद्धता मूर्त रूप देऊन दैवी स्वभावाचे भागीदार होऊ शकतो. स्वतःला न्याय देणे किंवा कमकुवत असल्याचे आणि गोष्टी साध्य न करण्याचे निमित्त करणे अशक्य आहे. तिसरे म्हणजे ते पुरावा देते की येशूचे रक्त आणि पाणी खरे आणि शाश्वत जीवन मिळवते. येशूने सांडलेले मौल्यवान रक्त मूळ किंवा स्वतःहून केलेले कोणतेही पाप नसलेले होते. ते कोक्यासारखे निष्कलंक आणि निष्कलंक होते. आध्यात्मिकदृष्ट्या
रक्त आणि पाण्यामध्ये पुनरुत्थानाची शक्ती होती. जरी येशूने आपल्यासारखेच देह धारण केला असला तरी त्याचे रक्त आणि पाणी पूर्णपणे वेगळे होते. निष्कलंक असलेल्या येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि मौल्यवान रक्ताद्वारे आपण पापांची क्षमा मिळवू शकतो, खरे जीवन मिळवू शकतो आणि अनंतकाळच्या जीवनासाठी पुनरुत्थान होऊ शकतो. येशूने सांडलेले पाणी देवाच्या वचनातील जिवंत पाण्याचे प्रतिनिधित्व करते. आपण देवाचे वचन ऐकतो आणि समजून घेतो तेव्हा आपण आपले पाप सोडू शकतो आणि आपले अंतःकरण सत्याने भरू शकतो आणि देवाची खरी मुले बनू शकतो. रक्त आणि पाणी दोन्ही ओतून येशूने आपल्याला गुप्त वचनानुसार वागताना पापांची क्षमा आणि खरे जीवन मिळविण्याची क्षमता दिली. पूर्वी मृत्यूसाठी नियत असलेल्या येशूच्या बलिदानाद्वारे आपल्याला अनंतकाळचे जीवन मिळाले. त्या अद्भुत कृपेची परतफेड करण्यासाठी आपल्याला काय करण्याची आवश्यकता आहे? आपण प्रभूचे वधस्तंभावरील प्रेम आणि त्याग कधीही विसरू नये. तसेच आपल्या पित्या देवाचे प्रेम देखील विसरू नये, ज्याने आपला एकुलता एक पुत्र कोणत्याही संकोच न करता वधस्तंभावर दिला. आपण देवाच्या वचनानुसार जगले पाहिजे आणि दैवी स्वभावाचे भागीदार बनले पाहिजे. मला तुमच्यासाठी प्रार्थना करू द्या. स्वर्गीय पित्या, तुमच्या चांगुलपणाबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. तुम्ही येशूला या पृथ्वीवर पूर्णपणे मानव म्हणून पाठवले, आमच्या पापांची क्षमा करण्यासाठी आणि आम्हाला स्वर्गात तुमची शाश्वत मुले बनवण्यासाठी. येशूने आमच्यासाठी त्याचे पाणी आणि रक्त ओतले, सर्व काही दिले. आम्ही तुमचे प्रिय लोक ही कृपा आणि प्रेम नेहमीच लक्षात ठेवूया. ख्रिस्ताच्या बलिदानाच्या प्रेरणेद्वारे आम्हाला सत्यात जगण्यास आणि आज्ञाधारकतेचे जीवन जगण्यास मदत करा. आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना करतो. आमेन.